निधे ती रडू काय तुझ्या पट्ट्यात आहे ग? पण हे दाजी तुझ्या पट्ट्यातनं निष्ठा आलाय त्याचं बघ. नीट ऐक, 4 दिवसात माझा हिशोब वळता केला नाहीस तर मग तू आहेस आणि मी आहे. शारदा, गौरीची परीक्षा होईस तर त्या इंदूनं गप्प बसायला पाहिजे. पण ती गप्प बसणाऱ्यातली नाही आई. आणि त्यात आता तिला गौरीची परीक्षा आहे कळलं म्हणल्यावर ती अजून काढ्या करणार. पैसे नाही, इस्तव हाती घेतलाय मी. चटका बी सहन होईना आणि इस्तव सोडता बी येईना अशी गत झाली आहे माझी. कमी रक्कम असती तर गावात कोणाकडे मागता तरी आली असती. हा, आणि तू म्हणल्यावर कोणी नाही बी म्हणलं नसतं. पण 20 लाख रुपये लय मोठी रक्कम आहे. बँक बी एवढं कर्ज देणार नाही. आई, खाजगी सावकाराकडनं घ्यायचं का? त्या मातोश्रीकडनं? नका, त्या मातोश्रीचं नाव घेतलं की गौरीच्या मस्तकातली शिर सनकती. नका बाई. मग पैसे चोरीला गेले हे तू सांगून का टाकत नाहीस? म्हणजे इंदूला अजूनच चेव येणार. गौरीला सांगून काही उपयोग नाही. सांगायचं तर तुमच्या बाला सांगायला पाहिजे. ते ऐकतील. दिंडी आलती त्या दिवशी मी त्यांचं ऐकलं होतं. आता ते माझं ऐकतील अशी आशा करूया. हे काय तुमची लायकी. म्हणजे? बॅग उचलायच्या आणि निघायचं या घरातनं. लईच पुळका आलाय तर जाऊन सुखान संसार करा. रडू गाय आणि तिच्या त्या 3 लेकीन संगट. माझं घर आहे. पहिल्या बायकोला तिच्या 3 लेकीन संगट वाऱ्यावर सोडलं ह्यो पहिला गुन्हा. पहिल्या बायकोला घटस्फोट न देता मला फसवून माझ्या संगट लगीन केलं ह्यो दुसरा गुन्हा. बिंदुराच्या जा आणि कायद्याची कलम सांगायला गौरीला बोलावून आण. तिला सांग इंदुरानी पदर पसरून मदतीची भीक मागायला तिच्यामोर. जा. निधे तू टिटवी समोर भीक मागणार? अगं दुश्मन आहे ती तुझी. दुश्मनाचा दुश्मन दोस्त असतोय बिंदुराजा. गौरी या माणसावर लय खार खाऊ नये. तिच्या आईला या माणसानं 20 लाखात कसं फसवलं ते बी सांगतो. त्याचं येगळं कलम. या माणसाचं जीनं हराम करायला ती मला हसत हसत मदत करीत. जा, जाऊन गौरीला बोलावून आण. इंदू, काय? इंदुराणी गौरीला कशाला आणलंस मध्ये? तिचं काय काम आहे? मला सांग तुला काय पाहिजे, मी देतो की. मान पाहिजे मला. ऐका, पट्टराणीचा मान तर कधीच दिलाय की ग तुला? नुसती नावाची पट्टराणी. पट्टराणीवर वस्कन वरडता का कुणी? चुकलं बाबा, इथनं वर नाही वरटणार. पट्टराणीला घर आणि खानावळीची जागा खाली करून पाहिजे. दिली म्हणजे देणार. फक्त तू काही कांड करायचं नाही. म्हणजे कृष्णा आणि तिच्या पोरींच्या वाटेला जायचं नाही. पाया पडतो, जे काय करेन ते इथून मोर मी कर. मंजूर? मंजूर. होय, शिरा खाणार? शिरा खाकी. अरे काही टेन्शन असेल तर निघून जाईल. अरे बाबा, सकाळपासून नुसताच बसून आहेस. काय खाणं नाही का पिणं नाही? काय झालंय सांग तरी. मिनी, ए मिनी, तूच बघ बाई आपल्या या नवीन भावाला. मला तर काय सांगना झालंय. काय रे, काय झालं? सापडली का नाही अजून किल्ली? गाडी तर इथंच आहे बाहेर. अरे काय झालं सांग की. गुड नाईट. आई, जरा बाहेर ये ग. काय ग? काय झालं?
डंबेल रडतोय. हा रडतोय का रे? काय झालं? रडतोयस कशाला? हा ए यार डंबेल रातभर उडकतोय राव मी तुला. काय जीवाला गोर लावून ठेवला होता पोरांनी. अरे रडायला काय झालं सांगशील का मला? मी कधी काल जरा आगाऊपणा केलाय. माझ्या पाठीत धपाटा घाला तू. अरे उगी उगी हा रडू नका. तुम्हा दोघांनी काय आकलायत का नाही? काल जेवण तसंच टाकून गेला. गौरी हो कृष्णाई ते काय झालं काल माझ्या आईने मला अर्जंट बोलवलं आणि ह्यानी बुलेटची चावी हरवली. आई मला नको नको ते बोलली. मी ह्याच्यावर चिडलो. मी त्याला काय पण बोललो. माझी चूक झाली. नाही नाही चूक माझी आहे. माझ्यामुळे तुमच्यावर मात. माझी चूक आहे सगळी. माझ्या पाठीत 2 धपाटे घाला. नाही चूक माझी आहे. माझ्या पाठीत धपाटा घाला. धपाटा माझीच पाठी. माझी चूक. धपाटा धपाटा काय लावलंय? माझ्या आईला काही दुसरं काम नाहीये. गौरी असू दे ग. हे बघा जे नातं खरं असतं ना त्यात माया असते, आपुलकी असते, प्रेम असतं. तसाच एकमेकांवरती रागवायचा चिडायचा हक्क बी असतो. आणि राग आला का नात्यात वाद नाही बोलणं करावं. हे दोघं बी ध्यानात ठेवा. हा हा, रडू नका. ह्यो गडी बोला ना पण. अय डंबेल चुकलं माझं. आता पाया पडू का? चल की घरी. जा. आणि कृष्णाई नात्यात राग आला तर बोलणं असावं. सनक्यानी कानाखाली वाजू नये. हे पटलं मला. येतो. जायचं का? जा. चल ना आता. आता कसं? झोपतोय वय. चल. जा. शंकर हो मी सॉरी म्हणलेलं मगाशी. मग परत टोमणा मारायची काय गरज होती? कसला टोमना? काय नाही चल. थांब. हे बघा गौरीजी राग आला ना तर माणसाने बोलावं. कारण नसताना कानाखाली बसल्यावर मला बी रागच आला होता. सनक्यानी कानाखाली देऊन हिशोब मिटवावा असं मला बी वाटत होतं. पण मी केलं का? नाही. मी बोलणं केलं. हे पाहिजे. हे जर असलं बोलून दावणार असशील ना तर तू पण वाजव माझ्या एक कानाखाली. असला अर्धवट हिशोब पटत नाही मला. ठीक आहे ना मग. ज्या ठिकाणी माझ्या कानाखाली वाजवली ना त्याच ठिकाणी हिशोब वळता करायचा. शार्प 2 वाजता आज. अर्धवट हिशोब मला बी पटत नाही. चल डंबेल